घोषणांची खैरात निवडणुका सैराट हे म्हणावं लागतंय। याचं कारण आहे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरामध्ये घेतले गेलेले निर्णय, विशेषतः मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये घेतले गेलेले निर्णय। या निर्णयांचा आकडा आणि निर्णयांचा पसारा इतका मोठा आहे की अनेक प्रश्न निर्माण होतात। पहिला प्रश्न, राज्य सरकार निवडणुका तोंडावर आलेल्या असताना जर इतक्या मोठ्या संख्येने निर्णय घेत असेल तर खरंच या निर्णयांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणं शक्य आहे का? दुसरा महत्त्वाचा निर्णय की इतक्या मोठ्या संख्येनं राज्यभरामध्ये जर निर्णय राबवायचे असतील तर आचारसंहिता लागण्याच्या फक्त काही तास अगोदर हे निर्णय राबवणं खरंच शक्य आहे का? आणि मग अर्थात प्रश्न उपस्थित होतो की हे जे प्रश्न आपल्याला पडतात ते अर्थातच राज्यकर्त्यांनाही पडत असतील। मग जर अशा प्रकारे निर्णय घेतले जात असतील तर याचा अर्थ असा होतो की हे निर्णय फक्त आणि फक्त निवडणुका तोंडासमोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतले जात आहेत का? राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये किती निर्णय घेतले गेलेत, त्यातले महत्त्वाचे निर्णय काय आहेत आणि कोणत्या निर्णयांमुळे हे प्रश्न उपस्थित होत आहेत बघूया। निवडणुकांच्या तोंडावर निर्णयांचा धडाका किती, तर राज्य सरकारनं फक्त 10 दिवसांमध्ये 1291 निर्णय घेतलेत। याचा अर्थ प्रतिदिवस जवळपास 200 पेक्षा जास्त निर्णय राज्य सरकार घेते गेले 10 दिवस। यामधले काही महत्त्वाचे निर्णय बघूया जे फक्त गेल्या 10 दिवसांमध्ये घेतले गेलेले नाहीये, तर लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर घ्यायला सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये विविध घटकांसाठी महामंडळांची स्थापना करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या घटकांसाठी, मग ते जातीचे घटक असतील, काही सांस्कृतिक घटक असतील, या सगळ्यांसाठी वेगवेगळी महामंडळं आणि त्या महामंडळांना निधी मंजूर करण्यात आलाय। विविध संस्थांसाठी सरकारी जमिनींचं वाटप मंजूर करण्यात आलेलं आहे। ज्या ज्या संस्थांचे अर्ज सरकारकडे होते, महसूल खात्याकडे होते जमिनींच्यासाठीचे, ते मंजूर करण्यात आलेले आहे। त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित जुनी पेन्शन योजना, ज्या पेन्शन योजनेला सरकारचा मोठ्या प्रमाणावर विरोध होता, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मात्र हा निर्णय केंद्र सरकारनं घेतला, त्या पाठोपाठ राज्य सरकारनंही घेतला। लाडकी बहीण योजना राज्य सरकारची सध्याची सगळ्यात लाडकी योजना असं म्हणावं लागेल। या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1,500 रुपये देण्याचं मंजूर करण्यात आलं। त्यानंतर आता दिवाळीचा हप्ता ॲडव्हान्स देण्याचं सुद्धा राज्य सरकारनं घोषित केलंय। ओबीसी नॉन क्रिमिलियरसाठीची मर्यादा जी 8 लाख होती, जर 8 लाख उत्पन्न असेल तरच ओबीसी नॉन क्रिमिलियरचा फायदा मिळत होता, ती मर्यादा, उत्पन्न मर्यादा आता 15 लाखांवर केली। याचा अर्थ खूप मोठ्या संख्येनं ओबीसींना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येईल। तरुणांच्या कौशल्य विकासासाठी काही विशेष आर्थिक योजना सरकारनं आणलेल्या आहेत। त्यामध्ये काही तरुणांना आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे, काही योजनांमध्ये स्टायपेंड दिला जाणार आहे। राज्यभरातल्या सगळ्या गरीब मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे। हे फक्त कॉलेजचं शिक्षण नाहीये, तर यामध्ये काही इतर अभ्यासक्रमांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या मुली नॉन क्रिमिलियर गटामधनं येतात त्या मुलींचं हे सगळं शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आलेलं आहे। राज्यामधल्या 50,000 तरुणांना मुख्यमंत्री योजना दूत योजनेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे। या योजनेअंतर्गत हे सगळे तरुण सरकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करतील आणि त्यासाठी त्यांना 10,000 रुपयांचं महिना वेतन दिलं जाणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांची मदत करण्यात येते दर महिन्याला। याशिवाय अडचणीतल्या सहकारी उपसा जलसिंचन योजनांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। आणि हलक्या वाहनांसाठी मुंबईच्या प्रवेश मार्गांवरचे टोल बंद करण्याचा निर्णय जो आजच सकाळी राज्य सरकारनं घेतलाय, ज्याची अंमलबजावणी आज रात्रीपासूनच होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या प्रवेश नाक्यांवरच्या टोलबद्दलचा विचार करण्याची मागणी होत होती, मात्र विचार झाला नव्हता। निवडणुका ऐन तोंडावर असताना हलक्या वाहनांसाठी टोल माफी करण्यात आलेली आहे। बरं, हे सगळं होत असताना विरोधक आगपाखड करतात, पण जर विरोधक आगपाखड करत असतील तर विरोधकांच्या भात्यामध्ये काय आहे? तर विरोधकांच्या भात्यामधनं जाहीरनाम्यांच्या स्वरूपातनं जे बाण समोर येणार आहे ते यापेक्षा फारसे काही वेगळे नाहीत। जी आज सूत्रांकडनं माहिती आली, काँग्रेसची जी बैठक झालेली आहे त्यामध्ये कोणते मुद्दे राज्यामध्ये महत्त्वाचे असतील, तर कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजना काँग्रेसतर्फे आणली जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल। 28,000 कोटी रुपयांचा निधी यासाठी अपेक्षित असेल। महिलांना प्रतिमाह 2,000 रुपये दिले जातील, त्यासाठी 60,000 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असेल। महिलांना मोफत बस प्रवास दिला जाईल, त्यासाठी 1,460 कोटींचा निधी अपेक्षित असेल। सध्या महिलांना अर्ध्याच तिकिटामध्ये प्रवास करता येतो, तो ते प्रवास मोफत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल। सगळ्यांना 25 लाखांचं विमा कवच देण्याचा प्रयत्न आहे। सध्याचे विमा कवच आहे सगळ्यांना, त्याचा आकडा हा 25 लाख इतका मोठा नाहीये, त्यामुळे 6,556 कोटी रुपयांचा निधी यासाठी अपेक्षित असेल जर ही योजना अंमलात आणायची असेल तर। बेरोजगारांना दर महिना 4,000 रुपये
आणि अशा प्रकारे 6.5 लाख युवकांना हा भत्ता देण्याचा प्रयत्न असेल. दलित अल्पसंख्याकांसाठी समतेची हमी ही योजना आणली जाणार आहे. त्यासाठी 8.5 कोटी लोकांना फायदा होऊ शकणार आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये हे काही महत्त्वाचे मुद्दे असण्याची शक्यता आहे. आजच सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. ही सगळी माहिती पाहत असताना जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आता आपल्या सोबत आहेत काँग्रेसच्या नेत्या प्रवक्त्या हेमलता पाटील. पाटील मॅडम नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्ते. नमस्ते. गणेश कणखर भाजपचे प्रवक्ते पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत आणखी एका नव्या विषयावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी. कणखर सर स्वागत आहे. नमस्कार. आणि विजय चोरमारे सर पॉलिटिकल एक्सपर्ट राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत. चोरमारे सर नमस्कार, स्वागत आहे. चोरमारे सर, मी ना आज सुरुवात तुमच्यापासूनच करते, मग आपण सत्ताधारी आणि विरोधकांकडे जाऊया. एवढे वर्ष पत्रकारिता करताय, 10 दिवसांमध्ये 1200 निर्णय, 1200 नाही जवळपास 1300 आहेत, 1291 आहेत, 1291 आहे. एवढा मोठा आकडा पाहिलाय की निवडणुकांच्या तोंडावर नेहमीच आहे? नाही, निवडणुका तोंडावर आल्यावर अनेक निर्णय घेण्याची घाई कुठल्याही सरकारला असते. यापूर्वी जरी सरकार बघितली तरी निवडणुकीच्या तोंडावर काही घाईनं मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन काही प्रलंबित असलेले निर्णय, अडचणीचे आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या परवडत नाही म्हणून पाठीमागे ठेवलेले निर्णय असे ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर घेतले जातात, निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केले जातात. पण आपण या सरकारच्या निर्णयांची गती बघितली तर मला वाटतं म्हणजे गेल्या म्हणजे 60-62 वर्षात तर सोडाच, म्हणजे आचार्य अत्रे म्हटल्यास ते 10,000 वर्षात अशा पद्धतीने इतके गतिमान पद्धतीने निर्णय कुठल्या सरकारने घेतलेले नाही. अशा वेगानं आणि प्रचंड संख्येनं निर्णय घेतले जात आहेत. त्यासाठी प्रचंड आर्थिक तरतुदीचे हे सगळे निर्णय आहेत. खरं तर हे निर्णय एरवी या सरकारने घेतले असते का माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. पण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीला फटका बसलेला आहे, म्हणजे इथं सत्तेत आल्यानंतर केंद्रात सत्तेचे पाठबळ असताना सुद्धा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला भरभरून मतदान केलं आणि महाविकास आघाडीच्या 30 जागा निवडून आल्या आणि भारतीय जनता पक्षासकट सगळ्यांना मोठा फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं सरकारनं आता म्हणजे काय व्हायचं ते होऊ दे, पण आता कुठल्याही गोष्टीत कुठल्याही निर्णयाला मागं पुढे बघायचं नाही. जी मागणी येईल त्या मागणीचा निर्णय घेऊन टाकायचा असं काहीतरी धोरण ठरवून मला वाटतं सरकार काम करायला लागले. मला वाटतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, या योजनेपासून या सरकारनं सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर अगदी जुन्या पेन्शन पासून इतर बरेच जे निर्णय आहेत आता आपण वाचलो त्या निर्णय. मोठा मुद्दा तुम्ही उपस्थित आहे. बोला गणेश कणखरजी, निवडणुका तोंडावर आल्यात एवढंच कारण नाहीये, तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फटका बसला आणि म्हणून सरकारनं निर्णयांचा सपाटा लावला, ज्याची सुरुवात अगदी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला तिथूनच झाली. काय उत्तर आहे तुमचं यावर? माझा आवाज येतोय? हो येतोय. माझा आवाज येतोय का? हो माझ्यापर्यंत पोहोचतोय. माझा नाही का पोहोचत आहे आपल्यापर्यंत? हो, नाही असं राजकीय विश्लेषकांना वाटू शकतं आणि त्याबद्दल काही वाद असायचं काही कारण नाही. मुळात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी परिस्थिती होती, ज्या परिस्थितीमुळे मतदान झालं आणि त्यानंतर जी काही आकडे समोर आले ते तुम्हालाही ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही काही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संख्याबळाने कमी पडलो तरी मतं आम्हाला कमी पडली असं आमचं अजिबात मत नाही. आम्ही हे सरकार महायुतीचं तिसऱ्यांदा सत्तेत यावं म्हणून हो ना, आम्ही प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करणार ना. तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्तेमध्ये आलेलो आहोत आणि ज्या पद्धतीनं माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी निर्णयांचा धडाका सुरू केलेला आम्ही महाराष्ट्रात सुरू केलेला आहे. जे आम्ही इथल्या जनतेला आवश्यक आहे ते देऊ शकतो त्याची आम्ही सुरुवात केली. आम्ही महिलांना एसटी मध्ये सवलती दिल्या, ज्येष्ठ नागरिकांना दिल्या. तुम्ही जे म्हणताय की खैरात ठीक आहे, तुमच्यासाठी ते शब्द चांगले असतील. आम्हाला वाटतं राज्यातल्या जनतेच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या आम्ही त्यांना देतोय. त्यामुळे लोकांचा जो काही फीडबॅक आहे अतिशय चांगला फीडबॅक आता आमच्याकडे येतोय आणि आम्हाला वाटतंय की होय आम्ही योग्य काम करतोय. बर, हेमलता पाटील मॅडमचं म्हणणं याच्यावरचं ऐकून घेऊयात त्यांना पुढचा प्रश्न विचारण्याच्या अगोदर. हेमलता पाटील मॅडम, काय म्हणणं आहे तुमचं? 10 दिवसात 1291 निर्णय. काय झालंय कविता, की इतके दिवस सत्ता मिळाल्यानंतर पक्षांची पुढापुढी करण्यामध्ये एवढे व्यस्त होते
की कामकाज करायला खरं तर त्यांना वेळच मिळाला नाही. हम्म. मला आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीचे निर्णय महाराष्ट्रावरती 8,00,000 कोटींचं कर्ज असताना सुद्धा सरकार अशा पद्धतीने निर्णय घेतं. 10 दिवसामध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतलेत सगळंच म्हणजे अजब सरकारचे गजब कारनामे असंच याचं वर्णन करावं लागेल. लोकसभेमध्ये मार खाल्ला, त्याच्यानंतर आता विधानसभा कुठल्याही पद्धतीने जिंकायची, मग त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्लॅनिंग नाहीये. कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे, आपण राज्याला खड्ड्यामध्ये घालतो का, फक्त लोकांना खुश करायचं, हातामध्ये कशाही पद्धतीने सत्ता मिळवायची आणि मग पुढे जे काही होईल ते बघू. मला एका जबाबदार अधिकाऱ्यांनी, त्याचं नाव मी आता या ठिकाणी सांगू शकत नाही, पण त्यांनी सांगितलं की इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्र शासनाची आहे की पुढच्या महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार करणं आम्हाला शक्य नाहीये. म्हणजे इतका तिजोरीमध्ये खडखडाट असताना आणि ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्यानंतर जे होईल ते होईल, तुम्हाला काय करायचंय मी सांगतो त्या पद्धतीने कारभार करा, अशा पद्धतीने सगळा कुठलाही दिशाहीन कारभार या सरकारचा चाललेला आहे. फक्त आणि फक्त लोकांना खुश करायचं आणि सत्तेच्या सारीपाटामध्ये आपण जिंकायचं एवढाच त्या सरकारने ध्यास घेतलेला दिसतोय. हीच तत्परता जर जेव्हा आपल्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळून गेले तेव्हा आम्हाला मोदी साहेब म्हटले की याच्यापेक्षा मोठा उद्योगधंदा तुमच्याकडे आणून देऊ, असं म्हणून वेळ मारून नेण्यापेक्षा हीच तत्परता जर महाराष्ट्रातले उद्योगधंदे थांबवण्यामध्ये आणि नवीन नवीन उद्योग व्यवसायांना महाराष्ट्रामध्ये आकर्षित करण्यामध्ये जर ही सगळी कार्यतत्परता दाखवली असती तर आज महाराष्ट्र जो मागच्या नंबरला फेकला गेलाय, सर्वच बाबतीमध्ये बेरोजगारी दर असेल, सगळ्याच बाबतीमध्ये महाराष्ट्र जो पिछाडीवर गेलेला आहे तो गेला नसता. परंतु त्यावेळेला फक्त इतर पक्षातले नेते फोडायचे आणि एकमेकांच्या नावाने बोटं मोडायची, एवढंच कारभार त्यांनी केला. आणि आज आपण बघतोय की कुठल्याही पद्धतीने कशाही पद्धतीने निर्णय चाललेत, दिवसाला काही 800 आणि 1000 सह्या करतात असं मोठ्या अभिमानाने सांगतात. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने कारभार करून देशाचे जे एक आर्थिक ताळेबंद आहे राज्याचा, हा तुम्ही पूर्णपणे बिघडवत आहात. या पद्धतीने जर तुम्ही अशी पैशांची वारेमाप उधळपट्टी केली तर पुढे कशा पद्धतीने राज्य चालवणार आहात याचं कुठलंही नियोजन तुमच्याकडे नाहीये. आणि हा सगळा जो त्यांचा प्रचार तंत्राचा भाग आणि जो कामकाज जे सध्या चाललेलं आहे हे राज्याला एका वेगळ्या टोकावरती आर्थिक बेबंदशाहीचा मुद्दा. आता असं आहे गणेश कणखरजी, अर्थात मला तुमच्याचकडे यावं लागणार आहे, एवढे आरोप झाल्यानंतर तुमच्याकडे येण्याशिवाय पर्याय नाही माझ्याकडे. मुद्दा असा आहे की हा आरोप काही फक्त काँग्रेस करत नाहीये, तुम्हाला लोकसभेला पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष सुद्धा म्हणतायत की पुढच्या महिन्यामध्ये निवडणुका झाल्या की पैसे द्यायला, सरकारकडे पगार द्यायला पैसे नसणार आहेत. काँग्रेस सुद्धा आता हा आरोप करते. काय नेमकं वास्तव आहे? राज्यावरचा कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे. 7.5 लाख कोटींपेक्षा जास्तचं कर्ज आता राज्यावर आहे. असं असताना फक्त लोकप्रिय घोषणा करण्याच्या नादामध्ये आपण सरकारच्या तिजोरीकडे, आर्थिक तळेबंदाकडे दुर्लक्ष करतोय का? मुळात मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नांची मी सगळे उत्तर देईन, मला थोडासा वेळ द्या. यामध्ये हिमलता ताईंनी जो मुद्दा मांडला तर मला ताई तुमचं अभिनंदन करायचंय. म्हणजे आम्ही जर त्या लाडक्या बहिणींना, कारण तुम्ही सुद्धा आमच्या ताई आहात, लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 रुपये दिले तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीचं सर्व ताळेबंद मांडताय. अहो तुम्ही तर 8,500 रुपये देणार म्हणाला होता, त्याला कसलंच गणित नव्हतं. राजकीय जे भाषण करायचं राहुल गांधींचं म्हणजे अभिनंदन आहे. एका सभेत 30,000 म्हणतात, दुसऱ्या सभेत 40,000 म्हणतात, तासाभराने ते 50,000 म्हणतात. त्यामुळे तो विषय आज नाही मी घेणार. पण तुम्ही तर 8,500 द्यायचं म्हणाला होता. दुसरी बाब, आता राज्याचा कर्जाचा डोंगर जे आता तुम्ही मला कविताताई विचारलं तर राज्यावरती तिथल्या अर्थव्यवस्थेच्या अनुसार किती कर्ज घ्यावं, काय घ्यावं याचं ताळेबंद आहे. म्हणजे राज्याला वाटलं की चला आपण खैरात करून टाकू आणि कर्ज वाटून घेऊ, तर असं कधी होत नसतं. राज्याने किती कर्ज घ्यावं हे त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवरून, त्याची किती गती आहे, त्याचा किती मोठा आकडा, त्याचा आवाका किती आहे याच्यावरती ठरत असतं. दुसरी बाब, गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेले बदल, आपल्या अर्थव्यवस्थेने महाराष्ट्राच्या घेतलेली गती. आता हे स्वाभाविक आहे, विरोधकांनी आजपर्यंत नेमका कुठला उद्योग गेला, कोणाच्या काळात गेला, तो नेमक्या कुठल्या कारणामुळे राज्याबाहेर गेला हे अजूनही सांगितलेलं नाही. उलट या गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी गुंतवणूक व्हायला सुरुवात झालेली आहे, जे प्रोजेक्ट आता यायला सुरुवात झालेली आहे
तसे आकडे आम्ही सांगण्याची गरज नाही, पोर्टलवरती सगळं अवेलेबल आहे, म्हणजे आम्ही काही सांगण्याची गरज नाही. मुळात असं आहे की सकाळी 9 वाजताच्या तिची गर्जना होत असते, त्या गर्जनेवरती काय महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही, कारण त्यांना बोलायला काय त्यांना कोणी रोखलेलं नाही. त्यामुळे त्यांनी सांगावं की उद्योग राज्याच्या बाहेर गेले आणि लोकांनी मान्य करावं असं नाही ना, पोर्टलवरती आहे. बर, ते काय असं आम्ही आहे सांगण्याची कणखर गरज सर, नाही. कणखर सर, दुसरी बाब, आता मी जर बोलले तर मग असं होतं की तुम्ही पत्रकार कुणाची विशिष्ट बाजू घेता, पण मी जे आता 2 मुद्दे तुम्हाला सांगते ते राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातले 2 मुद्दे सांगते, त्यामुळे ती कुणाची बाजू असण्याचा मुद्दा नाहीये. त्यातला एक मुद्दा असा आहे की आम्ही शिस्त राज्यामधली, लावण्याचा एक काही ऐकून घ्या, प्रयत्न फक्त केलेला 2च नाही मुद्दे आहेत, छोटेसे आहेत, तेवढं ऐकून घ्या. राज्यामधली थेट विदेशी गुंतवणूक ही कमी झालेली आहे वर्षभरामध्ये, जी गुजरातमध्ये वाढलेली आहे. आपला आर्थिक पाहणी अहवाल हे सांगतोय, एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे 6व्या क्रमांकावर आहे आणि देशामध्ये तेलंगणाचं दरडोई उत्पन्न हे 1ल्या क्रमांकावर आहे. जर आपण म्हणतोय की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, तर हे 2 निर्देशांक जे राज्य सरकारनंच सादर केलेले आहेत, हे कुठल्या प्रगतीचं द्योतक आहेत? नाही, मला फक्त एक तुम्ही जर काही आज आपण चर्चा करतोय, हे या अगोदर किती होते तुम्ही सांगू शकाल? हो, कविता तेलंगणाचं जर असेल तर मधल्या ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या 2.5 वर्षामध्ये आपलं दरडोई उत्पन्न किती होतं, यानंतर सरकार बदलल्यानंतर एक किती मिनिट झालं, कविता, मला किंवा बोलायचं गेल्या आहे. 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम हा आज आहे. हे सगळं जे दरडोई उत्पन्न आणि जे आकडे आज तुम्ही सांगताय, हे काय एक दिवसाच्या नाही, गुंतवणुकीवरती मग आणि ते आता तुम्ही एक मला दिवसाच्या प्रश्न विचारला तर आकडेमोडीवरती त्याचं फरक. उत्तर देणं भाग आहे मला. तुमच्याच सरकारच्या काळात 5व्यावरनं 6व्या स्थानावर आलोय आपण. मी तुम्हाला तेच तर म्हणालो, मी तेच तुम्हाला म्हणालो की हे एक दिवसामध्ये होत नसतं, म्हणून मी गेल्या सरकारच्या काळामधली कामगिरी आणि ह्याची तुलना करत असताना या सरकारच्या काळामध्ये उद्योगधंदे महाराष्ट्रातनं गेले म्हणजे 5व्या क्रमांकावर आपण 30व्या क्रमांकावर गेलो, ताई असं तर नाही ना घडलं. 2.5 वर्षाच्या काळात जी काही धोरणं राबवली त्याचा फटका काय उद्योगांना बसला असेल आणि त्यांनी तो जर निर्णय घेतला असेल, मग असं असेल तर मग आता जे नवीन उद्योग येत आहेत ते काय येत आहेत? बर, आणि एखाद्या राज्याची अर्थव्यवस्था ही कधी 2-4 महिन्यामध्ये ना कधी सुदृढ होत असते ना कधी कमकुवत होत असते. ही गोष्ट आपण का लक्षात घेत नाही? बर, 2.5 वर्षाच्या ठीक आहे, महायुतीच्या 2.5 वर्षाच्या कारभाराचा परिणाम असं म्हणायचं. बोला हेमलताताई, बोला. हो, मला खूप हसू येतं, म्हणजे की काय कशा पद्धतीचं क्लॅरिफिकेशन देत आहेत. करोनामध्ये 2 वर्ष ताईंचा आवाज येत नाहीये मला. म्यूट केलाय तुम्ही हेमलताताई, म्यूट केलाय तुम्ही, माईक म्यूट केलाय. हेमलताताई, माईक म्यूट केलाय तुम्ही. आवाज येतोय कविता? आता येतोय, बोला. ताई तुमचा आवाज स्पष्टपणे बोला, येतोय. आमचा हात नाही बरं का काही. आवाज येतोय? येतोय. नाही गणेश सर, त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही बोलत नाही. येतोय, बोला. हा, नाही, करोना काळामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने सगळ्या ह्या आजाराला सामना केला आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासन राबवलं, संपूर्ण यंत्रणा राबवल्या, आपल्या सगळ्या मंत्र्यांना विशेष अधिकार देऊन करोनावरती ज्या पद्धतीने मात केली, त्याच्याबद्दल यांच्याकडनं कौतुक मला बिलकुल अपेक्षित नाहीये. पण महाराष्ट्रामध्ये यांच्या काळामध्ये उद्योग व्यवसायाने MOU केले, म्हणजे उद्योग व्यवसायाने असं होऊ शकत नाही. कुठेतरी तिकडे दावोसला जायचं, काहीतरी अग्रीमेंट करायचे आणि आम्ही एवढे उद्योग व्यवसाय आणले. अरे किती दिवस लोकांना वेड्यात काढणार आहे आणि कशा पद्धतीने वेड्यात काढणार आहे? दिवसा ढवळ्या तुमच्या डोळ्यासमोर धडधडीत महाराष्ट्रातले मोठमोठे उद्योग गुजरातला गेले आणि तुम्ही लोटांगण घालण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. उद्योग व्यवसाय गेले तर गेले, महाराष्ट्राचं पाणी सुद्धा पळवून तुम्ही लावायला लागला. इतके तुम्ही कशासाठी तुम्ही कोणाचे मिंदे झालेले आहात आणि कशामुळे तुम्ही एवढे घाबरून राज्यकारभार करतो? असा महाराष्ट्र, असे शासन करते आम्ही आजपर्यंत कधी बघितलेले नाहीये. आमची अस्मिता शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच्यावरती तुम्ही राजकारण करता, त्याच्याबद्दल तुम्ही अशा पद्धतीची भाषा करता की अशा पद्धतीने आम्ही काम केलं, किंवा तो आर्किटेक्टच्या संदर्भामध्ये त्याला ज्या पद्धतीने तुम्ही सगळं संरक्षण दिलं आणि त्याच्यामध्ये किती रक्कम होती, किती खर्च केली. म्हणजे या सरकारच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार वाढला, लोकांना कुठल्याही पद्धतीचा रिलीफ मिळालेला नाहीये, बेरोजगारी दर वाढला, युवक आता नोकरी व्यवसायासाठी युवक अक्षरशः काही दिशा फिरतायत.
आणि कुठल्याही पद्धतीच्या नवीन भरती नाहीये, लोकांना कुठल्याही पद्धतीचा तुम्ही रिलीफ मिळालेला नाहीये. सणाच्या तोंडावरती सर्व पद्धतीच्या किमतीमध्ये वाढ केली. इकडे 1500 रुपये महिलांना देता, 5000 रुपये त्यांच्या नवऱ्याच्या खिशातनं काढून घेता. किती दिवस तुम्ही लोकांना अशा पद्धतीने वेड्यात काढणार आहे? आणि आता निवडणुकीच्या तोंडावरती धडाधडा घोषणांचा जर पाऊस पडला, याचा अर्थ सर्वसामान्य माणूस तुम्हाला माफ करेल आणि तुमच्या सोबत राहील, अशी जर तुमची मानसिकता असेल तर ती पूर्णपणे चुकीची आहे. महाराष्ट्रातली जनता ही काही दूधखोळी नाहीये. तुम्ही जे काही करता आणि तुम्ही आता 1000 आणि 2,000 आणि 8,000 सह्या करता, याचं कुठेही कौतुक होणार नाही. लोक तुम्हाला विचारतायत की इतके दिवस तुम्ही काय करत होते, इतके दिवस कशासाठी शांत बसले होते. पूर्णपणे राज्याला दिशाहीन करण्याचं काम सुरू आहे. आर्थिक तिजोरीमध्ये खडखडाट आणून राज्याला एका आर्थिक याच्या उंबरठ्यावरती उभं करण्याचं काम सुरू आहे. आणि या बाबतीत राज्यकर्ते, मला वाईट वाटतं की राज्यकर्ते कुठेही या राज्याचा विचार न करता फक्त निवडणुकीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने यश मिळेल याचा विचार करतात. विजय चोरमारे सर, आता मुद्दा असा आहे की राज्याच्या तिजोरीच्या परिस्थितीबद्दल तर आपण बोललो, पण काही निर्णय असे आहेत की ज्यांच्या वेळेबद्दल बोलावं लागेल. ज्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय आज सकाळी राज्य सरकारनं घेतलेला तो आहे टोल माफीचा. खरं तर या निर्णयाचं स्वागत करायला पाहिजे सर्वसामान्य या देशातला, या महाराष्ट्रातला, मुंबईतला नागरिक म्हणून. पण प्रश्न असा आहे की याची मागणी काही आज होत नव्हती, खूप दिवसांपासून होत होते की या टोलच्या बाबतीमध्ये विचार झाला पाहिजे म्हणून. रादर त्या टोलच्या नाक्यांवर लागणाऱ्या रांगा आणि तिथे लोकांचा होणारा वेळेचा विलंब याच्याबाबत लोकांच्या खूप तक्रारी होत्या, मनसेनं आंदोलनं केली होती. आत्ता जर निवडणुका ऐन काही तासांवर आलेल्या असताना, आचारसंहिता काही तासांवर कदाचित आलेली असताना जर हा निर्णय होत असेल तर मग त्याच्या वेळेबद्दल प्रश्न नक्की उपस्थित केले जाऊ शकतात. त्यामुळे प्रश्न फक्त राज्याच्या तिजोरीचा नाहीये, प्रश्न हाही आहे की कुठल्या वेळेला हे निर्णय घेतले जात आहेत, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून. नाही, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, हे सगळं निर्णय होत आहेत ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होत आहेत हे सरकार सुद्धा नाकारणार नाही. सरकारचे प्रतिनिधी इथे जे आहेत सरकार पक्षाचे ते सुद्धा नाकारणार नाही. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींच्याकडे आपल्याला दोन्ही प्रकारे बघता येतं. पहिलं, एरवी तक्रार असते की सरकार निर्णय घेत नाही, सरकार काम करत नाही. आणि आता तर सरकार अत्यंत वेगानं प्रचंड संख्येने निर्णय घेत आहे. म्हणजे आता आपण हे निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतोय असं म्हटलं तर सरकारचे प्रतिनिधी असं म्हणू शकतात की आम्ही निर्णय घेतोय, आम्ही प्रचंड वेगानं काम करतोय, तर त्याच्याबद्दलही तक्रार आहे. खरं तर तक्रार निर्णयांच्या बद्दल असण्याचं कारण नाही, ते निर्णय कोणत्या प्रकारचे आहेत, काय प्रकारचे आहेत आणि राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं काय त्याचा परिणाम होणार आहे हे जास्त महत्वाचं आहे. मला वाटतं यातले बरेचसे निर्णय हे काही आपण थेटपणे म्हणजे जे राज्याच्या अर्थकारणावर परिणाम करणारे आहेत, राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर दूरगामी वाईट परिणाम करणारे निर्णय आहेत. त्याचबरोबर काही निर्णय सामाजिक दृष्ट्या काही सामाजिक घटकांच्या अन्याय करणारे सुद्धा आहेत असं मला वाटतं. त्यातल्या एका महत्वाच्या निर्णयाचा मुद्दाम निर्देश करेन, ओबीसीसाठी क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांच्या पर्यंत वाढवली. याचा अर्थ 15 लाखांच्या पर्यंत उत्पन्न असलेला ओबीसी घटकातला मनुष्य आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या पाल्यांसाठी ओबीसीच्या सवलती मिळवू शकतो. पण त्या 15 लाख उत्पन्न असलेला ओबीसी घटक ज्यावेळी सवलती मिळेल त्यावेळी आपोआपच 1 लाख, 2 लाख, 3 लाख असं उत्पन्न असलेले ओबीसी समाज घटकातले जे दुबळे त्यातले पुन्हा आणखी लोक आहेत त्या लोकांना या ओबीसीच्या सवलतीचा लाभ मिळणार नाही. म्हणजे आतापर्यंत आरक्षणाच्या संदर्भात वेळोवेळी अशा तक्रारी करण्यात आल्या की ज्याने आरक्षणाचा लाभ अनेकदा घेतलेला आहे, ज्यांची परिस्थिती आर्थिक सुधारली आहे, त्याने आरक्षण सोडून द्यावं असं एकीकडे मागणी होत असताना दुसरीकडे ओबीसीसाठी क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांच्या पर्यंत वाढवून जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेले ओबीसी आहेत त्यांचे हक्क हिरावले जातात असं मला वाटतं. हा खूप मोठा मुद्दा आहे आणि मला वाटतं आपण गणेश कणखर सरांना याच्याबद्दल विचारूयात, कारण हा फक्त एक दिवसाचा मुद्दा नाहीये, हा राज्याच्या मोठ्या लोकसंख्येवर दूरगामी परिणाम करणारा हा मुद्दा आहे आणि फक्त हा त्या लोकसंख्येपुरता मर्यादित राहणार नाहीये, तर त्याच्याही पलीकडे हा परिणाम करणारा मुद्दा आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मला कणखर सरांना विचारायचंय. पण एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर या चर्चेमध्ये परत येतोय. छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत येतोय. पाहत रहा NDTV मराठी.
घोषणांची खैरात, निवडणुका सैराट या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण राज्य सरकारनं गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयांचा धडाका, संख्या, आवाका या सगळ्यावरच काही प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याबद्दल बोलतोय. भाजपचे प्रवक्ते गणेश कणखर आता आपल्यासोबत आहेत. गणेश कणखरजी, प्रश्न तुमच्यासाठी हा आहे माझा की आत्ता जो ब्रेकच्या पूर्वी सरांनी उपस्थित केला की ओबीसी आरक्षणाचा जेव्हा राज्य सरकार कोणताही निर्णय घेतं त्यावेळेस तो निर्णय काही एका दिवसामध्ये होत नसतो. त्या निर्णयाची कुठून तरी मागणी आलेली असते, त्याच्यावर सरकार म्हणून विचार झालेला असतो आणि मग तो निर्णय घेतला जातो. पण त्याचबरोबर त्या निर्णयाचे परिणाम काय होतात याचाही विचार राज्य सरकारनं करणं अपेक्षित असतं, जेणेकरून कधी कधी त्या निर्णयांमध्ये फेरबदल होऊ शकतात. इथे असं होतंय की निवडणुका तोंडासमोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून हे निर्णय घेतले गेल्यामुळे हा वेळच सरकारकडे नाहीये. त्यामुळे फक्त लोकप्रिय निर्णय होतात, पण त्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार, त्याच्यात जर काही चुका असतील तर ते कसे बदलणार याचा कुठलाच विचार नाहीये. मग ओबीसीचा निर्णय, नॉन क्रिमिलियरचा निर्णय हे त्याचं ताजं उदाहरण आहे. जर ओबीसी समुदायामधल्या बऱ्याचशा लोकांचं आरक्षणच त्यामुळे हिरावून घेतलं जाणार असेल, अत्यंत गरीब ओबीसींचा आरक्षणाचा लाभ कमी होणार असेल, तर मग या निर्णयाचा फायदा कसा होणार? मुळातच मला एका गोष्टीबद्दल खरोखर म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे. कारण मी ज्या चर्चेत आता बसलेलो आहे आणि मी जे सर्व ऐकतोय, एक तर मुळात काल उद्धव ठाकरेंचं भाषण लाईव्ह होतं आणि आमच्या महायुतीच्या सर्व म्हणजे प्रवक्त्यांनी ते ऐकलं असेल, कारण त्यांच्या तोंडून आता मिंदे मिंदे शब्द हा यायला लागलाय. त्यामुळे त्यांनी ते फारच मनावर घेतलेलं दिसतंय उद्धव ठाकरेंचं भाषण. चोरमारे सर, तुम्ही आणि कविताताई, तुम्ही आता जो विषय म्हणाला, मला एक कळत नाही म्हणजे आम्ही निर्णय घ्यायचा कधी? आम्ही जर का निवडणुकीच्या अगोदर 4 महिने समजा टोल माफी केली असती तर तुम्ही म्हणाला असतात मनसेच्या दबावाखाली निर्णय घेतला. आम्ही निर्णय घेत असताना सामान्य माणसाला वाटतं की मला तिथे ट्रॅफिकमध्ये अटकावं लागतं, मी पैसे का द्यावेत मुंबईत प्रवेश करताना, जेवढं मी एवढं सगळं देतोय ते आम्ही लक्षात घेऊन याच्या पुढची वाटचाल कशी असेल म्हणून आम्ही आता रद्द केला. तर मग तुम्ही असं म्हणता की निवडणुकीच्या तोंडावर किती निर्णय घेतलात. नॉन क्रिमिलियरच्या संदर्भात त्या समाजाची वर्षानुवर्षाची मागणी की तुम्ही आमची मर्यादा वाढवा. हे काही एका दिवसात झालेला निर्णय नसतो, ते बरोबर आहे तुमचं, किंवा आम्ही अचानक काही निर्णय घेतले नाही. त्या समाजाकडनं सातत्यानं त्याची मागणी होती की नॉन क्रिमिलियरची मर्यादा वाढवली पाहिजे. आम्ही ती जर का वाढवली नाही तर ओबीसी समाजाकडे तुमचं दुर्लक्ष होतंय, तुम्ही त्यांचं ऐकत नाही. आम्ही जर का त्याची मर्यादा वाढवली तर मग असं म्हणणार की तुम्ही ज्यांना आवश्यकता आहे त्यांना तुम्ही देत नाही. म्हणजे असं की सरकारने करावं काय? मग हे बरोबर आहे का की शपथ घ्यायची, एकच दिवस मंत्रालयात जायचं, बाकी आपल्या घरी बसून कोमट पाणी प्या म्हणून लोकांना सांगायचं आणि राज्य मंत्रिमंडळाचा सगळा कारभार अजित पवारांनी मंत्रालयात बसून चालवायचा? एकदा तर कौतुक करा, या सरकारने निर्णय घेतले. हे सरकार म्हणजे वर्षावरती रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत बैठका चालल्यात. ठीक आहे, बरं, या निर्णयाचं आता जे मी प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्ही दिलं. मग माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे कणखरजी की इतक्या मोठ्या संख्येनं जी महामंडळं आपण तयार करतोय, आता याची अंमलबजावणी कशी होणार? ठीक आहे, आता तुम्ही मला सांगितलं ओबीसीचा निर्णय मागणी होती म्हणून केली, महामंडळांचं सुद्धा तुम्ही म्हणाल की मागणी होती म्हणून केली, पण निवडणुका लागणार आहेत, पुढचं सरकार कुणाचं येणार माहिती, आणि तुम्ही आता महामंडळ काय ती महामंडळं काम करणार आहेत पुढच्या 2-4 दिवसांमध्ये? आम्ही दिशा स्पष्ट केली. आम्ही ज्या ज्या समाजासाठी विचार करतो आम्ही त्याची दिशा स्पष्ट केली. माझा एकच या निमित्ताने प्रश्न आहे, जर आम्ही आगरी समाजासाठी जर महामंडळ बनवणार असू तर कोणाला काय अडचण आहे त्या निमित्ताने? जर राज्याचं सांस्कृतिक धोरण ठरणार असेल तर कोणाला काय अडचण आहे त्या निमित्ताने? जर राज्याचं सांस्कृतिक धोरण ठरलं, जे जे महाराष्ट्र हे आपण राज्याचं गीत म्हणून घोषित केलं, ते प्रत्येक कार्यक्रमात वाचतं, हेही कधी ना कधी तरी ठरलंच होतं की जर आम्ही निर्णय करतोय आणि लोकांना सांगतोय की होय आता यापुढेही आमच्या राज्याचं हे धोरण असेल, आम्ही या पद्धतीनं कारभार करणार असू. मत्स्य उद्योग, मी तुम्हाला एक उदाहरण ताई यातलं देईन की यापूर्वी मच्छीमारांच्या समस्या ऐकण्यासाठी वेगळी व्यवस्था होती का? ती केंद्रानं केली ना. आपण आता राज्यातही करत आहोत, त्यांच्यासाठी आपण व्यवस्था लावून एक धोरण म्हणून आपण करतोय. आणि मला याचा आनंद आहे की होय आमचं मंत्रिमंडळ तिथे बसून काम करते, आमचे मुख्यमंत्री तिथे 3-3, 4-4 वाजेपर्यंत बसले. कणखर सर, आम्हाला अडचण नाहीये हो. कणखर सर, आम्हाला अडचण, तुम्ही म्हणता आम्हाला खरंच काही अडचण नाही. प्रश्न असा आहे की एवढ्या उशिरा निर्णय घेऊन अडचण सुटणार कुठली आहे, हा खरा प्रश्न आहे. मांडू द्या, मला पूर्ण म्हणणं मांडू द्या. म्हणून मी टोलचं उदाहरण दिलं तुम्हाला. जर आम्ही टोलचा विषय घेतला तर तुम्ही मनसेच्या दबावाखाली निर्णय घेतला,
लोकसभेच्या 4 महिने अगोदर घेतला तर लोकसभेची निवडणूक आहे म्हणून निर्णय घेतला, लोकसभा झाल्यानंतर घेतला तर तुम्ही विधानसभेची निवडणूक आहे म्हणून निर्णय घेतला. आमच्या राम रागा लागतात म्हणून आम्ही कन्सर्न केलं की नाही, सामान्य माणसाला ही आवश्यकता होती, होय आम्ही ठरवलंय आणि आम्ही ते करणार. म्हणून जेव्हा आम्ही करतो तर आमचं कौतुक करा की आम्ही करायचं काय तर तुम्ही सांगा, आम्ही निर्णय घ्यायचे कधी. आणि माझं मुळात एक मोठा प्रश्न आहे की लोकसभेचा फटका जे वोट जिहाद व्हायचा होता तो झाला. ज्यांनी करायचं ते केलं. आम्ही डगमगलो नाही, आम्ही आमचे निर्णय घेतोय कारण आम्हाला पुढच्या सरकारमध्ये बसायचंय. आम्हाला खात्री आहे सरकार आमचंच येणार. ठीक आहे, वोट जिहादकडे नको जाऊया, त्याच्यावर आपण स्वतंत्र पाऊण तासाची चर्चा केलेली आहे. हेमलताताईजी तुम्हाला मगापासून बोलायचंय, बोला. नाही, हे जे सगळे जे निर्णय झालेले आहेत कविता, कुठल्याही निर्णयाची अंमलबजावणी होणं एवढं सोपं नाहीये, ती होणार नाही हे सरकारला सुद्धा माहिती आहे. त्यासाठीची आर्थिक तरतूद असेल, महामंडळ म्हणजे ज्या पद्धतीचे पांढरे हत्ती असतात आणि कोणाची तरी सोय करायची, जर महामंडळ चालवण्याची जर मानसिकता चांगली असेल, त्याचा जर त्या त्या समाज वर्गाला फायदा होणार असेल तर ती महामंडळ उपयोगाची होतात. परंतु जो आतापर्यंतचा अनुभव बघितला तर त्याच्यातनं काय साध्य होणार हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कुठल्याही निर्णयाची अंमलबजावणी होणार नाहीये ही फॅक्ट आहे, हे सरकारला माहिती आहे. सरकार हे कर्जबाजारी आहे, त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचा पैसा नाही याचीही त्यांना जाणीव आहे. परंतु निवडणुकीमध्ये सांगताना आणि त्या एसटी बसेसवरती जाहिरात लिहिताना गतिमान सरकार या जाहिराती लिहिता आल्या पाहिजेत, लोकांना वेड्यात काढलं पाहिजे. हे फक्त त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे, बाकी ह्या सगळ्यामधनं आउटपुट काही होणार नाही. आता मुंबईतले लोक किंवा सगळ्या शहरातले लोक एवढे वेडे आहेत का की टोल नाक्यासाठी एवढी आंदोलनं होऊन एवढ्या पद्धतीने नागरिकांनी मागण्या करून लोकांना इतकं प्रचंड लुटून आता आचारसंहिता 2 दिवसावर आली असताना हा जाहीर निर्णय होतो. लोक काय एवढे मूर्ख समजता का तुम्ही लोकांना, किंवा लोकांना तुम्ही इतकं टेकन फॉर ग्रँटेड धरू नका. तुम्ही हे जे सगळे काही निर्णय केलेत आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने लोकांना वेड्यात काढण्याचं काम केलं, याच्यात मी सांगते कविता, एकाही निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही याची पूर्ण खात्री त्यांना आहे. परंतु निवडणुकीची वेळ निभावून न्यायची, लोकांना भ्रमित करायचंय, लोकांच्या मुख्य प्रश्नांकडे लोकांचं लक्ष विचलित करायचंय, त्याच्यासाठी हा सगळा उद्योग चाललेला आहे. याच्यातला आउटपुट हा शून्य आहे. सर्वसामान्य माणसाला कुठल्याही पद्धतीचा दिलासा मिळणार नाहीये, फक्त लोकांना भ्रमित केलं जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे निर्णय आहेत. गणेश कणकरजी, फक्त विनंती एवढीच आहे की अगदी थोडक्यात आवरा, कारण वेळ संपत आली. नाही, मला फक्त एकच प्रश्न पडलाय की ताई, ज्या वेळेला 1995 साली आमचं महायुतीचं सरकार आलं त्यावेळी ताई माझ्या माहितीप्रमाणे 18,000 कोटी रुपये राज्यावर कर्ज होतं, जे 99 साली जात असताना 38,000 झालं. 2014 साली ते किती हजार कोटींपर्यंत गेलं होतं, जरा हेमलता ताई त्याचा अभ्यास करा. दुसरी गोष्ट, जर आम्ही चुकीचं केलं होतं, उड्डाण पूल बांधल्यानंतर आम्ही टोल लावला, तर गेली 15 वर्ष तुमचं सरकार होतं, तुम्ही का नाही बंद केलं? मग तुम्हाला कोणी थांबवलं होतं? तुम्ही ज्या वेळेला 15 वर्ष सत्तेत होता तुम्ही काय टोल लावला तो बरोबर आहे, आणि आम्ही आज माफी दिल्यानंतर तुम्ही असं म्हणता शहरातली जनता मूर्ख आहे का? ती हुशार आहे, तुम्हाला गिफ्ट रिटर्न नक्की देईल एवढी मी खात्री बाळग. बरं, या तुम्ही आम्ही मध्ये आपण मला वाटतं अनंत काळ भांडत राहू शकू, आणि टोलचा मुद्दा तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे, त्यामुळे हा मुद्दा इथे थांबूयात. वेळ संपत आले. चोरमारे सर, तुमची शेवटची कमेंट. माझा प्रश्न आहे, कविताताई खुश आहेत ना टोल माफीमुळे? नाही, सरकारनं जे निर्णय घेतलेत ते निवडणूक तोंडासमोर ठेवून घेतलेत. आता लाडकी बहीण योजनेचा महिलांना थेट लाभ होणार आहे, टोल माफीचा वाहनधारकांना थेट लाभ होणार आहे. या काय थेट लाभाच्या योजना आहेत. पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या निर्णयांच्यामुळे जो आर्थिक भार पडणार आहे किंवा जे निर्णय घेतले ते राबवण्याची जबाबदारी या सरकारवर आत्ताच्या घडीला नाही. म्हणजे हे पुढे या आत्ता निर्णय घेऊन टाकू, यावर लोकांना खुश करू, त्यावर जर सत्ता आली तर पुढचं पुढं बघू, नाही आली तर पुढचं काय जे असेल ते ज्या निर्णयांचं व्हायचं ते होईल, अशा एका भूमिकेतनं घेतलेले हे निर्णय आहेत असं मला वाटतं. त्यामुळं निवडणुकीच्या जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयांचं भवितव्य काय असेल, मला वाटतं हे निवडणुकीनंतर, कारण प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांसाठी याबाबतचं कायम आहे. कोणतेही सरकार असू देत, कोणत्याही पक्षाचं असू देत, पण त्या सरकारची जबाबदारी जशी निर्णय घेण्याची असते तशी त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची असते, आणि त्या निर्णयांचे जे परिणाम होतील त्याची जबाबदारी घेण्याची सुद्धा असते.
निवडणुका ऐन तोंडावर असताना जर निर्णय घेतले जात असतील जे राज्यव्यापी असतील तर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी घ्यायची कोणी? निर्णय लोकांसाठी घेतले जातात, पण लोकांनाच जर त्या निर्णयाची शाश्वती मिळणार नसेल तर मग निर्णय घेणं, निर्णयाची वेळ आणि निर्णयामुळे पडणारा आर्थिक बोजा या सगळ्यावर प्रश्न उपस्थित करणं अगदी साहजिक आहे आणि निवडणुकांच्या तोंडावर तर ते उपस्थित करायलाच हवेत. आणि यासाठीच हे प्रश्न आपण उपस्थित केले. आपण सगळे मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपापल्या बाजूची उत्तरं, मतं या चर्चेमध्ये मांडलीत. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते.